काळजावरती दगड ठेवून आज आपल्याला हे सगळं बंद करून बॉक्समध्ये भरावं लागणार. ज्या कढाई वगैरे त्याच्या आतमध्ये ठेवून देतोय. डिफिकल्ट होतं हे सगळं पॅक करताना. त्याच्या अगोदर पण पॅकिंग केली आणि अजून सुद्धा पॅकिंग खतम होत नाही. फक्त काही तास बोलू शकतो आपण ह्या स्टुडिओमध्ये राहिले आहेत. माझं झालं ऑलरेडी, रडून माझं झालेलं आहे. जो धोका मिळाला लास्ट मोमेंटला मूवर्स कडून गाईज. नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका चटपटीत, कोऱ्या, करकरीत आणि खतरनाक अशा ब्लॉगमध्ये. आपला हा जो स्टुडिओ आहे मंडळी, इथे जिथे आपण 2 वर्ष काढली, तो आज आपल्याला खाली करायला लागणार आहे. सो पॅकिंग असणार आहे. पूर्ण मातीची भांडी, पितळेची भांडी. चला, पितळेच्या भांड्याचं तर एवढं काही नाही, पण मातीच्या भांड्यांचं मला भरपूर टेन्शन आलं. बिकॉज माझ्या मातीची भांडी भरपूर आहेत आणि त्यांना पॅक करणं हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आणि त्याहून मोठं चॅलेंज म्हणजे त्यांना त्या घरी शिफ्ट करायचंय. बाप रे बाप, खूप सारं कामं आहेत. सो मग विचार केला आपण जर्नी तर सगळी सोबत करतोय. तुम्ही मंडळी माझ्यासोबत आहात, तर ही पॅकिंगची जर्नी देखील तुमच्यासोबत सोबत काय बोलतोय मी, शेअर करावी. तर चला मंडळी, पॅकिंग करायला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर हे वालं बॅकग्राऊंडमध्ये जी आपली सगळी भांडी आहेत ना, ही सगळी ती आपण पॅक वगैरे करायला सुरुवात करूया. आणि खरं सांगायला मंडळी, ब्लॉगमध्ये खूप हॉचपॉच असणार आहे, कारण की सगळीकडे शिफ्टिंग वगैरे पॅकिंग वगैरे होणार असणार आहे. सो एस्थेटिक काहीच नसणार आहे. खरंच करंटली स्टुडिओ खूप जास्त मेस आहे. पण येस, ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करतोय बिकॉज अगेन इट्स अन अचिव्हमेंट की आपण ह्या स्पेसपासून थोडा बेटर स्पेस, बिगर स्पेसमध्ये मूव्ह करतोय. सो विचार केला की ही जर्नी देखील तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे. तर प्लीज मंडळी असाच सपोर्ट करत राहा आणि ब्लॉगला भरपूर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. चला सुरुवात करूयात एका वेगळ्या जर्नीला मंडळी. आता आपण हे लवकरच काढू. आतल्या किचनमधली पण भांडी भरपूर सारी काढायची आहेत. पण तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी थोडी सुरू झालेली आहे पॅकिंग. हा बॉक्स आता जस्ट काढला दुसऱ्या भांडी भरायला. त्याचसोबत ह्या बॉक्समध्ये आवडी सगळी भांडी भरून झाल्यात. अजून एवढे बॉक्सेस भरायचे आहेत आपल्याला. जस्ट इमॅजिन किती सारे बॉक्सेस आहेत. त्याच्यामध्ये सगळी मातीची भांडी आपण भरणार आहोत. बॉक्सेसमध्ये एक्स्ट्राच्या आणून ठेवले जेणेकरून मातीच्या भांड्याला मी विचार केला की भले कितीही बॉक्सेस जाऊ दे, कितीही पेपर जाऊ दे, पण माझी भांडी ही नीटच गेली पाहिजेत. सो चला आता फटाफट ती मातीची भांडी भरायला सुरुवात करूयात. बॉक्सेस बनवून घेतोय आणि त्याच्यानंतर मग फटाफट सामान भरायला इझी पडेल. छोट्या ज्या वाट्या आहेत ना, त्या अशा ज्या कढाई वगैरे त्याच्या आतमध्ये ठेवून देतोय. पॅक बसून बंद करता येतील. त्याच्या 3 बराबर एकत्र बसल्यात ना, ह्यांना आम्ही सेलोटेप लावू जेणेकरून त्यांना प्रॉपर फिट बसतील. सगळी माझी मातीची भांडी अजून भरपूर बाकी आहेत मंडळी. चिकटपट्टीने पण दगा दिलाय गाईज. चला आता अशीच पॅकिंग फटाफट फिनिश करूयात यार. मातीच्या भांड्याचं वजन भरपूर आहे. सो मी काय करतो माहितीये का, कढई वडे इकडे आणि साईडला जो थोडासा जागा राहील ही जी छोटी छोटी भांडी आहेत ना, ती भरून घेऊयात. बऱ्यापैकी पॅकिंग सुरू आहे, पण आपल्याला सेलोटेपने दगा दिलाय. 2 होते ते सगळ्या संपल्या. सो आता मी जस्ट झेप्टोवरून ऑर्डर केले, ते आल्यानंतरच मग मी पॅक करू. पसारा बघा ना किती पडला यार. असं वाटतं की यार काय एवढं पटकन होऊन जाईल, पण जशी जशी भांडी एक बाहेर निघत गेली आणि असं वाटतं की आता किती सारी भांडी आहेत. लाईक लिटरली मला डेली असं वाटतं की यार भांडीच नाही माझ्याकडे. आणि बघा झेप्टोवरून आपण ज्या सेलोटेप मागवलेल्या त्या आलेल्या आहेत आणि 100 रुपीज आपल्याला कंप्लीट करायचे. त्याच्यामुळे मी बिस्किट टाकले, ॲड केले, सो दॅट डिलेव्हरी फी नाही लागणार. आता फटाफट जे बाकीचं होतं ना, ह्या सेलोटेपमुळे झालं होतं, ते कंप्लीट करून घेऊयात. अशीच उघडी पडले आहेत बॉक्सेस जे आहेत ती बंद करून टाकू. डिफिकल्ट होतं हे सगळं पॅक करताना. खूप साऱ्या गोष्टी इथे घडल्यात, लाईक यु नो, हा वास्तूने खूप काही गोष्टी दिल्या. तर ती जर्नी मला सगळी आठवते आता, म्हणजे पूर्ण फ्लॅशबॅक होतं त्या जर्नीचा. बघूनच कसं तरी होतं एकदम पूर्ण खाली. अजून तर पूर्ण केलं पण नाही, तर सुद्धा इतकं खाली दिसतंय ना ते.
अजून इम्पल्स कॉफी देखील भरायच्यात, कारण की काचेच्या बॉटल्स आहेत ना, तर त्याच्यामुळे त्याला नीट भरावं लागणार, कारण की एवढे सगळे फ्लेवर्स आहेत. माझा फेवरेट पिस्ताशिओ आणि कॅरेमल का कमाल आणि सगळे फ्लेवर्स आहेत. सो ते देखील भरून ठेवायचे. तुम्हाला आता जर का घराच्या अवस्था दाखवली ना, तुम्ही पळून जाईल. लिटरली 1 मिनिट तुम्हाला दाखवतो, थांबा. जज नका करू मंडळी, प्लीज. प्लीज अवस्था बघा जरा, तुम्ही अवस्था बघा जरा, इकडे तिकडे. हा वाटतच नाहीये सॅम्स किचन स्टुडिओ आहे, पूर्ण असं घर लुटेला लग रहा है भाई. क्रेझी सीन आहे. आता मी हे जे आहे ना, काय बोलतो त्याला, ब्रॅकेट, ते काढतोय. मला जेवढं होईल तेवढं मी काढणार, बाकीचं फर्निचरवाला गाय किंवा मी दुसऱ्याची हेल्प घेईल. सो येस, चला. एक स्क्रू इतका पटापट निघतो आणि एक स्क्रू असा आपल्या नातेवाईकांसारखा ना, की एकदा घुसले की घुसले डायरेक्ट. पण थांबा, त्यांना असं निघून काढून टाकायचं. वेट. येस, पॅक. मी सगळे कवर वगैरे ना जपून ठेवतो, कधी पण कामाला येतं. तसं शिफ्टिंग करताना कामाला येतं किंवा ट्रॅव्हलिंग करताना कामाला येतं. सो जे कवर असतील ना ह्याचे, हे ह्या ट्रायपॉडसोबतच भेटतात. ज्या पण प्रोडक्ट्सच्या जेवढ्या भेटतील ना मला लिंक्स, जे कॉन्टेंट क्रिएशन करत असेल त्यांच्यासाठी मी सगळ्या लिंक्स ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की चेक करा जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर. अरे जा, तुम्हाला विश्वास नाही बसणार. फर्स्ट यूट्यूबचा जो पेमेंट आला होता ना, त्याच्यापासून घेतलं होतं आणि ह्याची हालत तुम्ही बघू शकता काय झालं ते. लाईक सेलो टेप लावून ह्याचं असं ह्याला होल्ड करण्यासाठी बघा. आणि अजून पण ते जिवंत आहे, अजून पण ते चालते. थोडंसं याचं जे ट्रायपॉडचं अवस्था थोडीशी अशी डगमग झाली. ह्याचा कलर तुम्हाला आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही दिसते ते करून, पण याचा कलर लाईक व्हाईट असतो पूर्ण फ्रेमचा, पण ती पूर्ण येल्लो झाली, कारण की खूप वर्षांपासून तिला मी वापरते म्हणून. तर ह्याचा बॅलन्स उडतो, त्याच्यामुळे खालती याला काहीतरी ठेवावं लागतं. अरे थांब. व्हिडिओ खूप चांगले ब्राईट आणि आपल्याला जसं हवं आहे ना तसं लाईट ॲडजस्ट करता येते, म्हणजे लाईक फोकस एकाच पर्टिक्युलर जागेवरती और इधर आपण ते लाईट बॅलन्स करू शकतो. इन शॉर्ट खूप जास्त टेक्निकल का जातोय सॅम, पॅकिंग कर गपचूप. हा ट्रायपॉडची देखील क्वालिटी खूप चांगला, लाईक हेवी अँड स्टडी एकदम आहे तो, मस्त आहे. पहिलं खूप हे तुम्हाला माहिती आहे 800 रुपयाचा काहीतरी होता हा वाला, 800 पण नसते, हा 800 रुपयाचा होता 6 वर्षापूर्वी. पण याची क्वालिटी बघा अशी एकदम पिडपिडीत येतो. पण ठीक आहे यार, मला ह्याने खूप साथ दिले, सॉरी. आणि हा बघा किती एकदम स्टडी, एकदम. खूप जास्त बडबड करत असे ना वाटतं मंडळी, तुम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये. पॅकिंग क्यों खतम नाही हो रे यार, तुम्हाला विश्वास नाही बसणार मंडळी. लाईक फर्स्ट डे सेकंड डे मी ब्लॉग नाही केला, लाईक भरपूर तर सुद्धा पॅकिंग केली होती. थर्ड डेचा तुम्ही ब्लॉग जो बघताय हा तेवढाच आहे करून, पण त्याच्या अगोदर पण पॅकिंग केली आणि अजून सुद्धा पॅकिंग खतम होत नाही. भाई साहब क्या चल रहा है ये, मेरे पर कितना जुलूम हो रहा है. इतकी मेहनत करून मी पॅकिंग केलं, मला म्हणते की मी जास्त बडबड करतो. दिस इज नॉट फेअर गाईज. प्लीज एक लाईक माझ्यासाठी जस्टिस. अरे मी लाईक काम चाललंय माझं आणि म्हणते की एक चहा ठेवशील का, लाईक की पॅकिंग सुरू नाही झाली आणि चहाचा पडले. म्हटलं की चहा मी त्याला घरी गेला बनवून देईन बाबा, आता पॅकिंग तर सुरू करू. माणूस आहे, काम करतय, हे तरी दिसायला पाहिजे ना. प्लीज ह्या भोळ्यापणावरती जाऊ नका प्लीज. मी तर बोळीच आहे. इंडियन पॅरेंट्स अँड देअर ड्रामा. समज अगं मराठी बोलते ना, मराठी समजते. जाऊ दे थोडं. ओ माय गॉड, ड्रामा प्रो मॅक्स गाईज. ती म्हणते तू पण ब्लॉक कर, कारण की तुला दाखवायचंय तिने काय काय केलंय ते. हे बघा, नाईस, व्हेरी नाईस. तू म्हण नाही तर नाही म्हण, पण मला लाईव्ह करणारी भरपूर. ओ माय गॉड, धमकी, डायरेक्ट धमकी. आपको पैसा नहीं मिलेगा. बघा माझं हेच चालू आहे गाईज, धाडापड. जशा प्रकारे माझे ट्रायपॉड वगैरे पडतायत ना, मला वाटतं नवीन स्टुडिओमध्ये जाईपर्यंत एकच ट्रायपॉड उरेल. काय माहिती पडतात, आय डोंट नो. लाईक ह्यांची इच्छा असलेलं, जाऊ दे. बोलणं कमी कर, काम ज्यादा कर. मी कामच करतो यार, पण पडलं चुकून माझ्याकडून ते बोलता. कसं पडणार, आपलं समजून कर ना. अरे काय चाललंय, फुल रोज करते मला. एवढी म्हातारी असून अजून आवाज आलाय का तुम्हाला कोणाला हे करताना? एक हे काढलंयस तू आणि एवढं बोलतेस. हे बघा हो, मी काढलंय. माझ्याकडे प्रूफ आहे गाईज, माझ्याकडे प्रूफ आहे की ते वाला मी काढलंय. हे मी बघा, एक पुरा काढलाय का बघा, दिसतोय तुम्हाला? हे खोटं आहे, मला काय माहिती. हे दिसतंय ना तुम्हाला?
आज स्टुडिओमध्ये आला आणि तिने तेहलका मचवला गाईज. लाईक ऑलमोस्ट जर का बघायला तर 90% पॅकिंग झाले. थोडंफार इकड तिकडच्या गोष्टी बाकी आहेत. तेच आहे ना की एंड मोमेंटपर्यंत चालत राहणार. पण बऱ्यापैकी सगळी भांडी बिंडी लाईक मागे तुम्हाला दिसत असेल की भांडी बिंडी. हॅलो ठीक है चलेगा, मैं 6 बजे तक आ जाता. ठीक आहे ओके थँक्यू. काय काय पेपर वर्क राहिलं होतं ना ते कम्प्लीट करायचं आहे. आता आहे तसं सोडून देणार आहे मी आणि पळणार आहे घरी. मला पण कंटाळा आला. मंडळी पॅकिंग अजून पण चालूच आहे. लाईक थोडं काही ना काहीतरी चालूच आहे. आता AC अनइन्स्टॉल करायला मी अर्बन कंपनीवरून बोलवलं होतं पण त्यांना थोडा लेट होणार आहे. सो तोपर्यंत जे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करायच्या त्या करून घेणार. म्हणजे लाईक 90% झालं आहे. पण तुम्हाला माहिती नाही सांगितलं की हे ब्रॅकेट आमच्याकडून निघत नाही. सो ते फर्निचरवाला अंकल येऊन काढून जाईल तो. पण बाकीचं सगळं पॅकिंग करून झालेलं आहे. बॉक्सेस वगैरे सगळे रेडी आहे. आणि फक्त काही तास बोलू शकतो आपण ह्या स्टुडिओमध्ये राहिले आहेत. माझं झालं ऑलरेडी रडून माझं झालेलं आहे. पण आय नो की काहीतरी बेटर करण्यासाठीच आपण इथून चाललो आहे. पण येस ह्या जागेमध्ये माझा असा छोटासा एक हार्टचा पीस मी ते सोडणार आहे. कारण की खूप खूप जास्त स्पेशल आहे जागा. अगेन मी परत ते सुरू करेन. आय एम सॉरी गाईज. बट येस माझं खूप लाईक खूप अटॅच्ड आहे मी ह्या जागेसोबत. पुढच्या वाटचालीसाठी तर आपल्याला एक थोडी बिग स्टेप घ्यावी लागेल. तर येस पण एक्सायटेड पण आहे मी. खूप एक्सायटेड आहे. मला इतकी झोप येते तुम्ही माझ्या डोळ्यांवरून समजू शकता. रडून झालं आहे. झोप मला हवी आहे अजून पण झोपच नव्हते. काही ना काहीतरी नॉनस्टॉप चालू आहे गाईज. नॉनस्टॉप चालू आहे काही ना काहीतरी. कधी शिफ्टिंग होईल आणि शिफ्टिंग तर चालेल. शिफ्टिंग झाल्यानंतर परत एकदा ते सगळे बॉक्सेस खोलून पुन्हा मांडणं. ओ माय गॉड. पण ठीक आहे. आय एम एक्सायटेड. मला मजा येणार आहे ते करायला. मजा येणार आहे मला करायला ते. त्यामध्ये ना आम्ही सगळे लाईटिंग वगैरे सगळं ठेवून दिलेलं आहे. ह्याचे प्रॉपर बॉक्सेस आहेत माझ्याकडे आणि कवर त्याच्यामध्येच ठेवून देतो. सो दॅट नंतर पटकन मिळेल. आणि डेलिकेट आहे खूप त्याच्यामुळे हे वेगळंच कॅरी करेन. बॉक्स वगैरेमध्ये नाही टाकणार. इथे जो वेल होता तो खाली पडला बिचारा. आणि बघा काय अवस्था झाली याची. म्हणजे लाईक आता काय सांगू मी. सी एवढं छान क्लीन करून सगळं मोकळं केलं होतं. आज पर्टिक्युलर वेलचा सेकंड टाईम आहे हा. कुंडीमध्ये तर परत मी टाकलंय कारण की ते पूर्ण मुळासकट बाहेर आलं होतं. फक्त आता एसीच काढायचे राहिले. बाकी तर सगळं झालं. फॅन पण निघेल आता लगेच. एसी निघाली आहे. सगळे शेल्फ ब्रॅकेट्स निघालेले आहेत. मला शब्दात सांगता येणार नाही काहीच. आणि आपला सगळा संसार सगळा नाही आहे थोडा थोडा आहे. इकडे पण भरपूर सगळं साहित्य आहे. जो धोका मिळाला लास्ट मोमेंटला मूवर्सकडून गाईज. एंड मोमेंटला त्यांनी कॅन्सल केलं. डिच केलं की इतकेच लोक येणार तितकेच लोक येणार. लाईक अननेसेसरी त्यांनी मला बोललं की इतकेच लोक येणार तितकेच लोक येणार. असं वाटतं ना त्यांना जाऊन 4 शिव्या द्याव्यात आपल्याला. त्यांनी लास्ट मोमेंटला धोका दिला त्यांनी. सिरियसली चलेगा ठीक आहे. बाकी कुछ नाही बचा ना. हां ठीक आहे चलेगा. मला सकाळपासून प्रॉपर बोलता येत नाही कारण की इतक्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना की तुम्हाला सांगू नाही शकत. पण येस होत आहे. सर्व गोष्टी होतात. करतोय आपण. टॅकल करतोय. एक एक गोष्टी एक एक प्रॉब्लेम येत आहे मध्ये. बट कोई बात. आय गेट ॲपचं जे रजिस्ट्रेशन करायचं होतं ना ते करून घेतलं पटकन. आणि दुसरं अपडेट म्हणजे बेड लाईक असेंबल करायला सुरू केलं आहे. राम राम मंडळी. आज आहे एक वेगळा दिवस. काल जसं तुम्ही बघितलं सगळं सामान शिफ्ट करून घेतलंय. मंडळी आजचा प्लॅन हा आहे की आपण गणेश पूजन करणार आहोत. एक छोटंसं गणेश पूजन करणार आहे जेणेकरून कामाची सुरुवात करता येईल. आपला जो किचनचा जो मेन वॉल असणार आहे जिथे आपलं सगळं शूट होणार आहे ते काम सुरू करायचं आहे. पण त्या अगोदर गणेश पूजन झालंच पाहिजे जेणेकरून कोणतंही विघ्न नाही येणार आणि काम एकदम अप्रतिम पार पडेल. तर चला एक छोटंसं क्यूटचं असं गणेश पूजन करूयात. घराची करंट सिच्युएशन सगळीकडे पसारा पसारा पसारा. मंडळी पूजा करून झाले.
इतकं भारी वाटतंय, इतकं प्रसन्न वाटतंय आणि आता काम करायला खूप जोश आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात ना मंडळी, तुमच्या सपोर्टमुळे होतात त्या, तर त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. डिटेलमध्ये तुमच्यासोबत बोलणंच, पण आता कामाला सुरुवात करायची. आपला हा स्टुडिओवाला वॉल असणार आहे, जे मेन किचन सेटअप असणार आहे, त्याची आता तयारी सुरू करणार आणि एकदम तगडा सेटअप करायचा माझा प्लॅन आहे. आय होप आता तो तसा बनेल, नक्कीच करूयात. आता मी रेडी आहे. इथे जो आपला ड्रीम सेटअप करायचा आहे तो करायला, म्हणून मी जस्ट चेंज केला कारण की थोडं खराब होणार, त्याच्यामुळे तो शर्ट मी चेंज केला आणि कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये. आय होप जसं प्लॅन केलं तसं होईल म्हणून, पण येस होऊन जाईल. कर लेंगे हम लोग. चाय ब्रेक. इधर नियर बाय हार्डवेयर वाला शॉप किधर है? हार्डवेयर हाँ बस वही दुकान है, उसके सामने ही जस्ट वो हार्डवेयर का है. ठीक है चलेगा. स्टुडिओ पेंट करून झाल्यानंतर मी नेक्स्ट डे बोलवलं होतं आपले जे फर्निचरवाले काका होते त्यांना, आणि हे कौल वगैरे देखील फिक्स करायचं होतं, पण त्याच्या अगोदर त्यांना वॉश करून घेतलं आणि सुरुवात केली. मग जे आपले मेन ब्रॅकेट्स वगैरे होते ना फिट करायचे, त्याचं काम सुरू झालं. मेजरमेंट वगैरे घेतले कारण की थोडंसं डायमेन्शन चेंज करायचं होतं ना आपल्याला, त्याच्यामुळे ते कटिंग वगैरे झालं. एकदम असं मिनी साईजच्याच करायचे एकदम. हां जरी पण कुठे फिट करताना प्रॉपरली जमेल फिट करताना. बॅकग्राऊंडला सगळ्या शेल्फ लावून झाल्या. त्याच्यानंतर मग सुरुवात केली. ही छोटी जी मांडणी होती ना आपल्या पितळेची भांडी ना छोटी छोटी आणि मातीची, त्यांच्यासाठी पण भरपूरच टाईम लागत होता. पूर्ण रात्र झाली होती, पण फायनली बनवून झाली आणि किती क्यूट दिसते ना, भांडी छान दिसतील. त्यानंतर घरी गेलो आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो माझ्या सगळ्यात फेवरेट शॉपिंगला, ते म्हणजे प्लांट शॉपिंगला. ऑलरेडी मी घेतली होती ही, फक्त शिफ्टिंगच्या वेळेस नाही घेतली. नर्सरीवाल्या दादाने सांगितलं होतं की ज्यावेळेस मला हवे त्यावेळेस मी ती घेऊन जाईन. सो ते झाल्यानंतर AC जे काम होतं ना ते काम सुरू केलं होतं. आणि मंडळी ह्या दिवशी माझं एवढं डोकं फिरलं होतं, इतकी घाण, बापरे बाप, काय बोलू तुम्हाला. सगळीकडे माती माती माती, असं वाटतं की मी घरात राहतोय की कुठे रस्त्यावरती. लिटरली इतकी माती होती. माझं तोंड तुम्ही बघू शकता. मी खूप फेडअप झालो होतो या सगळ्या गोष्टींना. आणि या AC फंद्यामध्येच पूर्ण अख्खा दिवस निघून गेला होता. मग पुढच्या दिवशी येऊन ना हे सगळे बॉक्सेस अनबॉक्स केले जितके होतील तेवढे, आणि कचरा देखील बऱ्यापैकी उचलला होता किंवा साईडला केला होता. सगळीकडे नुसता कचराच कचरा आहे. वा 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 वा. दिसतच नाहीये तुम्हाला, इकडे पण आहे अजून. तर आज बऱ्यापैकी काय केलं ना, सगळे बॉक्सेस ओपन करून सामान जागच्या जागी ठेवायचा प्रयत्न केला आहे. किचनमध्ये पण खूप सारा मेस आहे, जसं तुम्ही दिसतंय तुम्हाला बघायला. पण येस, बऱ्यापैकी साफसफाई केली. माझं डोकं इतकं दुखतं आहे, माझं सायनस इतकं ट्रिगर झालं आहे, असं खाली वाकल्यावरती सुद्धा इतकं दुखतं डोकं ना, बापरे बाप. बट येस, बॉक्सेस ऑलमोस्ट अनपॅक करून झाले आहेत आणि जागच्या जागी सामान ठेवलं आहे. पण येस, अजून भरपूर सारा कचरा आहे आणि अजून छोटं सामान भरपूर आहे जे अजून लावून टाकायचं आहे. पण आता बस झालं. एवढा पसारा झाला ना पूर्ण घरभर, तुम्हाला सांगू नाही शकत. सगळी भांडी ऑलमोस्ट काढून ठेवून दिलेत आपल्या जागेवरती. मग आता बॉक्सेस सगळीकडे पडलेत ना लाईक असेंबल केलेले. म्हटलं की बाबा सगळ्यात पहिले त्यांना लाईक फाडून फोडून जे पण काय मला ना काय शब्द नाही आता मिळत आहेत, सो असं हे करून एका जागेवरती फ्लॅट करून ना, सो दॅट जागा आडणार नाही जास्त. त्याच्यामुळे आता पूर्ण फ्लॅट करायचं आणि जे बाकीचे थोड्या बरण्या वगैरे आहेत त्या कम्प्लीट करेन. अजून आहे 2-3 बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये थोडं सामान पडलेलंच आहे. जी सगळी भांडी काचेची भरली होती ना, मातीची काचेची सगळी, त्या सगळ्यांना पेपर गुंडाळला होता. तर इतका सगळा पेपर आहे तो. काय बोलायचं होतं मला यार, शिट विसरूनच गेलो मला काय बोलायचं आहे. हां, इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलं आहे कारण की AC लावताना ही ट्यूबलाईट काढली होती. तो बेसिकली इथे लावेन, सो दॅट चांगला एरिया पूर्ण हॉल लिटअप होईल. कारण की स्टुडिओ वॉल ह्या साईडला आहे ना, त्याच्यामुळे इथे पण लाईट हवी आहे. तिकडे ऑलरेडी ट्यूबलाईट एक आहे, पण आता ही जी काढली होती ते इथे लावून टाकणार आहे, सो दॅट पूर्ण एरिया लिटअप होईल. आय होप मला काय बोलायचं ते मला समजतं ते. एनिवेज, चला राहिलेलं काम करून घेऊयात इलेक्ट्रिशियन यायच्या अगोदर. माझी हालत इतकी खराब झाली आहे ना,
सांगू नाही शकत. थकावट तर इतकी झाली ना, लाईक इतकं म्हणजे इतकी थकावट आली ना काय सांगू. बट फटाफट काम फिनिश करायचं कारण की नव्याने काम सुरुवात करायची आहे. पण येस आय नो दॅट आपण करू लवकरच. फटाफट काम फिनिश करून नव्याने कामाला सुरुवात करू. पण एनर्जी भरपूर आहे. लाईक थकायला होते पण स्टील एनर्जी आहे कारण की काम फटाफट फिनिश करून नवीन व्हिडिओज शूट करायचे आहेत आणि नवीन स्टुडिओचं उद्घाटन करायच्यासाठी. चला राहिलेलं काम करू. बस झाली बडबड. मी ना मजदूर झालं, लिटरली मी मजदूर झालं इकडे येऊन. म्हणजे लाईक माझी हालत तुम्हाला दाखवू नाही शकत अशी. लाईक लुक ॲट माय हेअर अँड एनिवेज. ट्यूबलाईटचं काम सुरू आहे आता. तर फायनली मंडळी ब्लॉग आता मी एंड करतो. आय नो ब्लॉग इकडे तिकडे सगळे असं एकदम असेल, पण समजून घ्या तुम्ही कारण की ही पूर्ण जर्नी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आपला नवीन स्टुडिओ आवडला असेल कारण की आत्तापर्यंत व्हिडिओज आले असतील चॅनलवरती. तर किचनचा सेटअप कसा वाटला, टूर मी प्रॉपर देईनच डिटेलमध्ये. आपल्या किचनची टूर आणि घराची पूर्ण टूर नक्कीच देईन मी तुम्हाला. कॉमेंट्समध्ये सांगा जर का तुम्हाला हवी असेल तर. आणि प्लीज ह्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब करा. आणि भरपूर प्रेम द्याल तर मी लवकर असे डेली ब्लॉग्स किंवा रुटीन ब्लॉग्स आणि बिहाइंड द शूटवाले ब्लॉग्स घेऊन येईन. हवे असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. तर चला मंडळी लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चमचमीत खा, झणझणीत राहा, आपले व्हिडिओज बघत राहा. पुढच्या भेटीपर्यंत राम राम. आणि हो खाल्ल्यानंतर नक्कीच म्हणा आरा रा रा खतरनाक.